बदलापूर जवळील वांगणीमधील पाषाणे गावात दोन अल्पवयीन मुलींवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली आहे। 15 जून रोजी सकाळी या दोन्ही लहान मुली शाळेत जात असताना एका भटक्या कुत्र्याने अचानक त्यांच्यातील एका मुलीवर हल्ला चढविला। नंतर लगेचच दुसऱ्या मुलीवर देखील जीवघेणा हल्ला करत तिला गंभीर जखमी केले आहे। यात तिला 4 टक्के पडले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते। घडल्या प्रकाराबाबत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका प्राणीमित्राला घडल्या प्रकाराबाबत जबाबदार धरले आहे। सदर प्राणीमित्र आसपासच्या परिसरातील भटके कुत्रे जमा करून त्यांचे संगोपन सोसायटीमध्ये करत असल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे। सदर प्राणीमित्राला अनेक वेळा विनंती करून देखील त्यांनी सदरचे भटके कुत्र्यांचे संगोपन सुरूच ठेवल्याने सोसायटीमधील नागरिकांनी प्राणीमित्राच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। सदरच्या प्राणीमित्रामुळेच भटके कुत्रे या ठिकाणी जमा होऊन नागरिकांवर हल्ला करत असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी सोसायटीच्या बांधकाम व्यावसायिक व नेरळ पोलीस स्टेशनमध्ये केली आहे। याबाबत नागरिकांनी सह्यांचे निवेदन नेरळ पोलीस स्टेशन व बांधकाम व्यावसायिकाला सादर केले असून सदर जखमी मुलींच्या उपचाराचा खर्च व त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे। बच्ची स्कूल के लिए निकली थी। अभी स्कूल जाने के टाइम नीचे दुकान के सामने आई थी, तो मैं काम पे थी, उसको छोड़ने के लिए निकल ही रही थी। तब पहले छोटे बच्ची के तरफ हमला किया। उसके बाद मेरे बच्चे के सामने आके उसको काटा, पूरा छीन के खा लिया उसने। तो उसके बाद उधर सब थे सामने, 1-2 लोग, उधर कोई अंकल था, उन्होंने किसी ने छुड़ाया। उसके बाद वो जी पाई, नहीं तो पहले जैसे हाथ में लगाए ना उतना जैसे इसके गर्दन में लगता था। गर्दन में भी ये किया है, हमला किया है। अगर इधर इतना मांस गर्दन से निकलता था, मेरी बच्ची जी पाती थी क्या? अभी सोसाइटी में इतने सारे कुत्ते पाल के रखा है। अभी बोलते कि कुत्ते के ऊपर भगाएंगे, मारेंगे। इधर काम करते हैं लोग, वो लोग भगाते हैं तो बोलते हैं कि नहीं, ये पुलिस केस करेंगे। हम कुत्ते को मारते हैं, जानवर को मारते हैं, पुलिस केस करेंगे। ऐसे कैसे मारते हैं? बच्चे है, ये जानवर है, ये कौन मार सकता है? क्यों मारते हैं? और अभी मेरे बच्चे के सामने इतना हमला हुआ है, मेरे बच्चे को इतना काट लिया, इसके जान जाने के जोखिम में, फिर भी अभी कोई एक्शन नहीं ले रहे लोग। अभी बोलते हैं कि मैं भी पुलिस को कंप्लेन करेगा, मैं भी पुलिस को कंप्लेन करके आया। अभी ऐसा जानवर को नहीं मार सकते, जानवर को फेंक नहीं सकते। अभी नहीं फेंकते हैं तो ये आज मेरी बच्ची के साथ हुआ जो कल जाके सोसाइटी लोगों के साथ हो सकता है। ठीक है, मैं इधर काम करने के लिए आई हूँ, कमाने के लिए आई हूँ, बच्ची को पालने के लिए आई हूँ। इधर बच्चे को मारने के लिए नहीं आई हूँ। दुनिया भर का कुत्ता अंदर पाल के रखे। अगर बोलने के बाद कुछ बोलेंगे तो बोलते पुलिस कंप्लेन करेंगे। पहले कहाँ पे रहते थे आप? मैं इधर ही रहती थी। पहले मैं 5-6 साल इधर बदलापुर रहे, अभी इधर हूँ 1 साल से। अभी काम करती हूँ इधर हाउस कीपिंग का। और बच्ची खाली मैं बच्ची के लिए जी रही हूँ, बच्ची के साथ हूँ इधर। अभी उसको कुछ बोलेंगे तो वो बोलता है कि कुत्ते ने काटा है, मेरा गलती नहीं है, खाना उठा के फेंक रहे, ये कर रहे, बच्चे को मार के फेंक दिया, दफना दिया। वो ऐसा किसी ने नहीं किया है। अंदर से भगा रहे, भगाने के बाद भी बाहर से लेके कुत्ते को अंदर खाना खिला रहा है। खाना खिलाने के बाद अभी इतना हर्षा हुआ है, फिर भी चुपचाप है, वो कुछ बोल ही नहीं रहा। मैं बच्चे को देखेगा, कुछ जिम्मेदारी लेगा, ऐसा कुछ भी नहीं। आज ठीक है, मेरे बच्चे का घाव भर जाएगा, घाव भर जाएगा। कल बच्ची को कुछ हो जाएगा, रेबीज वगैरह कुछ हो जाएगा, बच्ची को तकलीफ होगा, उसकी जिम्मेदारी कौन लेगा? अभी बच्ची का तो पूरा भविष्य बाकी है, पूरा फ्यूचर बाकी है इसका। अभी ये छोटी बच्ची है, इसके बाद में जाके फ्यूचर में क्या होता है क्या नहीं हो सकता है, किसी ने कुछ देखा नहीं। बिल्डर ने अभी तक कुछ बोला नहीं, ऐसा कुछ। हाँ, 1.5 साल से एक्शन ले रहे हैं, लेकिन कुछ चालू है ये सब? 1 साल आम्ही जेव्हापासून इथे आलो आहे ना तेव्हापासून हेच चालू आहे। आणि त्या माणसाला अगोदर प्रेमात पण सांगून झालो, पण तो माणूस काय ऐकायला रेडीच नाही आहे। आता ह्या मुलीच्या जीवावर बेतले, उद्या आमच्या अख्ख्या सोसायटीमध्ये सगळ्यांची मुलं खाली संध्याकाळी खेळायला उतरतात, तर ते कोणासोबत झालं म्हणजे मुलाचा जीव गेला त्यानंतर तुम्ही ॲक्शन घेणार का? हा विषय आहे तिथे। आणि त्या माणसाला प्रेमातसुद्धा सांगून झालो, पण तो माणूस तसंसुद्धा ऐकायला नाही। आता ह्या मुलीच्या एवढं जीवावर बेतून तो माणूस बोलतो की मी अजूनसुद्धा त्यांना जागा शोधतो सोसायटीमध्येच। मग हे काय झालं? आम्हाला तो माणूस तरी इथे नको आहे, किंवा मग आम्ही 100 लोक इथून रूम सोडून जाऊ, आम्हाला तो माणूस इथे पाहिजेच नाही आता। कारण त्या मुलीच्या जीवावर बेतलं आहे, उद्या आमच्या मुलांच्या पण जीवावर बेतू शकतं। त्याच्यामुळे तो माणूस इथे आम्हाला सोसायटीमध्ये पाहिजेच नाही। तिथे जेवढी लोक आहेत ना तेवढी सगळी लोक फ्लॅट खाली करायला रेडी आहेत। प्राणीमित्र आहेत? प्राणीमित्र आहेत, हो। पण त्यांना सगळे सोल्युशन आम्ही देऊन झालो की तुम्ही असं करा, पण ते ऐकायला रेडी नाहीत। त्यांना ते कुत्रे त्यांच्या जवळच पाहिजेत। मग एक तर ते राहतील, बिल्डर ते 1.5 वर्षापासून प्रेशरच करतात अजून, पण अजून काय तो प्रेशर पडलेला नाही आहे त्यांच्यावरती। त्यांचा स्वतःचा फ्लॅट इथे का काय? हो, स्वतःच आहे। हां, आम्ही तर वयाने एवढं झालेलं आहे, आम्ही पण खाली फिरायला येतो, गार्डनमध्ये जातो, तिथे तर घाणच असते। पण अशी जर कुत्री धावून आली तर आम्ही कसं पाळणार? कारण आम्हाला नीट चालता पण येत नाही। अशा वयस्कर माणसं बायका आम्ही संध्याकाळी खाली येतो, तर आमचं म्हणणं आहे की ती कुत्री तरी नसावी, त्यांनी हे करून टाकावं किंवा आम्ही निघून जातो। बस आमची हेच मागणी, आणि या लेकराचा खर्च द्यावा। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे,
लोकपालक न्यूज, बदलापूर.